नमस्कार. नमस्कार. नाव सांगा की तुमचं. संतोष माणिक शेंडगे आणि गाव. माळीसरस. बरं, ठीक आहे. किती वर्षापासून करता ही शेळी पालन, मेंढी पालन किंवा काय? शेळी तिसरीतनं शाळा सोडल्यापासून ही व्यवसाय करतो या. बर, म्हणजे हा व्यवसाय तुमचा पिढी जात आहे का कसा आहे? नाही, पिढीच आहे, आजोबापासून नाही ती. बर, आणि सुरुवात कशा पद्धतीने केली होती, किती घेऊन केली होती, कसं काय? सुरुवातीला म्हणजे आजोबानं इकली, हा, वडिलांनी इकली, परत मी 315 केली. हा, मग असं वाढवत 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 आज 60-70 केली. होय. हा, बर, ठीक आहे. आता ह्यात मेंढ्या किती, शेळ्या किती आहेत? शेळ्या 10 आहेत आणि मेंढ्या 50 आहेत. म्हणजे 60 जित्राबाई. हा. बर, ठीक आहे. दिवसभराचं रुटीन कसं असतंय सकाळी उठल्यापासून? उठलं म्हणजे काय, 10 वाजल्या की बंदच नाही, सुट्टीच नाही. 7 वाजल्याशिवाय वाघार लावल्याशिवाय बसा वेळ नाही. होय. बर, ठीक आहे. आता मला सांगा, याच्यामध्ये चाऱ्याचं नियोजन कसं आहे? का दिवसभर कुठं काट्यापाड, कुठं काय ह्याच्यावरच? कुठं का उंबूरपाड, काट्यापाड, कुठं का बाबळ तर राहिली का आता? नाही. हा, मग चाऱ्याचं जरा अवघड आहे. चाऱ्याचा अवघड असल्यामुळं बर, ठीक आहे. जरा अडचण आहे. आता ह्याच्यामध्ये सांगा की कुठल्या जातीची आहे ती बकरी? ही बकरी आपली मध्यम आहे, लय प्युअर बी नाही लय. बर. आता शेरड किती करड देते ती तरी? 2-2 पिलं देते ती. होय. नाही म्हणलं तर आता ह्या शेरडांची किंमत काय होऊ शकते एका शेळीची? एका शेळीची होऊ शकते की 15,000-20,000. बर. आणि किती महिन्यानंतर बारकी पिल्लं विकता? 3-4 महिने निघतो. 10-11 हजारांना. 10-11 हजारांनी जाते ती? पिल्लांना एवढा दर कसा काय, तुम्हाला काय वाटते? त्याला लय खर्च आहे त्याला. होय. पेंड आहे, गहू आहे, म्हणजे खुराक बी चारताय? बारक्या पिल्लांना काय असतो खुराक? बारक्या पिल्लाला होय, पेंड, गहू, दुधू. बर. आता ह्याच्यामध्ये रोगराया कुठली येते किंवा काय? आवलंय ह्याच्यात बी आजार आहेत. जरबा आहे, लाळ आहे. मग त्याला काय तुम्ही व्यवस्थित वेळच्या वेळेला लशी बिशी? डॉक्टर गता इंजेक्शन, औषध, PPR लस करतो, VTG लस करतो. बर बर. आणि जंतनाशक किती देत असताल? देतो की, टॉनिक ब्रुटॉन देतो. बर, ठीक आहे. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये वर्षानुवर्षी तुम्ही करताय, आता 60 आहे ती, तर नाही म्हणलं तरी वर्षाकाठी किती नफा होतो बरं ह्याच्यात होतो की मर्जर होय ना, म्हणजे 4 लाख होतो, कधी 5 लाख होतो, मर्जर झाले तर 2 लाख होतो. बर. आता ह्याच्यामध्ये मला सांगा की तुम्ही म्हणताय की 4-5 लाख रुपये होतो नफा. आता ह्याच्यातून तुमची कशा पद्धतीने प्रगती झाली, तुम्हाला काय वाटतंय? किंवा काय नवीन जुनं खरेदी केलं, किंवा घर वगैरे कशाला पैसे लागले, उपयोगाला आले किंवा काय? घर म्हणजे गेल्या वर्षी एक विहीर पाडली गावाकडं. त्याला 6-6.5 लाख घालवलं. आणि जागा वगैरे कुठं जमीन बिमीन काय? जमीन बिमीन नाही, आपल्या घरची आहे. बर, ठीक आहे. म्हणजे वीर वगैरे 6-7 लाख रुपये घालून पाडली, ह्याच्या जीवावर सगळं केलंय म्हणायचं? ह्याच्या जीवावर. म्हणजे ही लक्ष्मीच आहे आपली, लक्ष्मी. बर. आता ह्याच्यातनं मला सांगा की आपण म्हणतोय की ही शेळ्या मेंढर बघून पोरांची लग्न होत नाही ती, हा मोठा प्रश्न आहे. मग वर्षाला 7-8-10 लाख कमवतोय, जागा घेतोय, हिर बंगला बिंगला सगळ्या गोष्टी आहेत, पण लग्नाच्या टायमिंगला अडचणी येतात पुरींच्या. आता काय, त्यांना शिक्षणवाला पाहिजे, नोकरवाला पाहिजे. मग आता नोकरवाला सगळ्याला तरी आहेत का? नाही. आता नोकऱ्या कमी झाल्या ते, पण पुरींच्या अपेक्षा वाढल्या, पुरी शिकल्या, त्यामुळे वाढल्या अपेक्षा. अपेक्षा वाढल्या. तुम्हाला काय वाटतंय की खरंच नोकरदारापेक्षा हे चांगलं आहे का काय आहे, कशा पद्धतीनं? नोकरदारापेक्षा चांगला आहे, शेतकरी चांगला आहे, ही चांगला आहे, शेतीचा व्यवसाय चांगला आहे. म्हणजे नोकरदाराला ही ऐकू शकत नाही व्यवसाय, अशा पद्धतीने आहे. तरुण आहेत पडीक, ज्यांना नोकऱ्या नाहीत किंवा 10-15 हजारावारी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी काम करतात, त्यांच्यासाठी हा करायसारखा व्यवसाय आहे का? आता त्यांना व्यवसाय ती करू शकते का मुंबई पुण्यावाली? आता जास्त करून आताची पिढी मेन राखत नाही राखत. पण एखाद्या वेळेला समजा आपण बघतो की बंदिस्त शेळी पालन किंवा काय कशा पद्धतीने करतात पोरं, करते ती की, पण त्याला बंदिस्ती बी खर्च लय आहे. खर्च आहे. वैरण ही शेतात भरपूर लागते. बर. मग बंदिस्त पेक्षा हेच चांगलं आहे असं तुम्हाला वाटतंय? ही मस्त फिरायचं त्रास आहे की, पण आता काय पर्याय नाही. गावाकडे आता या दिवसात वाळून गेलेला असते, किराणा चारा नसतो, डोंगरी वाढलेला असतं. पावसाळ्याला गावाकडे जातो, 6 महिने तिकडे, 6 महिने इकडं. होय. म्हणजे बऱ्यापैकी असं फिरून तुम्ही चालू शकताय, 6 महिने इकडं तिकडं. कष्ट भरपूर आहे. फायदा बी आहे, पैसा आहे, पण कष्ट लय आहे, उठल्यापासून पण नाही. बर बर, ठीक आहे. आता तुम्हाला मुलं वगैरे कशा पद्धतीने काय? माझा मुलगा 4थीला आहे, मुलगी 2रीला आहे. गावाकडे आई वडील. मग शिक्षण चालू? भावे काय आले बघला, भाऊचे. म्हणजे सगळं तुमचं जे काय मुलांचं शिक्षण वगैरे ह्याच्यावरच सगळं चालू आहे? इकडं ती भाव तिकडे आली बघला काय. बर. आता अशी काही एखादी वेळ आली का की तुमच्या ह्याच्यामध्ये की बाबा एखाद्या टायमाला भरपूर अडचण आली
आणि ह्या चित्राबाने आपल्याला वर काढलं त्यातनं. अहो तशी काढते तीच जरी अडचण आली तर 2 नाही येते तिला की टांगडेल धरून. हा हा म्हणजे अडचण आली तरी एखादं धरून नेलं बाबा पैसे वसूल, हा ही एक अडचण निघून जाते हा आपली निघून म्हणायची. जाते. म्हणजे तुम्हाला हेच म्हणायचे की बाबा रोजगारापेक्षा आपल्या ह्याच्यापेक्षा ही कधीही चांगला आहे, हा चांगलं करण्यासारखं आहे, हा, फक्त कष्ट आहे. कष्ट आहे. बरं ठीक आहे. हा म्हणजे साहजिकच बंदिस्त एखाद्याने करायचं म्हणलं तर जमू शकतं त्याला. जमू शकतं, फक्त ती टेक्निकल जमली पाहिजे. बरं करताना किती ह्याच्यापासून केलं पाहिजे, किती शेळ्या घेऊन केलं पाहिजे काय? ते मग किमान 5-10 तर घेतली पाहिजे ती तर परवडते, नाहीतर 2 एकानं 2 काय होणार आणि आहे. तेवढ्यातनं माहिती घेऊन वाढवत- सगळं हे वाढवत- केलं पाहिजे का? वाढवावं लागते. हा मग त्यातली माहिती घेऊन केलं पाहिजे, नंतर हा तोट्यात जाणार नाही. हा तोट्यात जाणार नाही. म्हणजे नक्कीच मित्रांनो, ह्यांनी माहिती दिल्याप्रमाणे आपण सांगू शकतो की नोकरीपेक्षा हा व्यवसाय कधीही सरस आहे. पैसे भरपूर आहेत, फक्त करण्याची जिद्द आणि कष्ट हा कष्ट का भरपूर आहेत. हा माहिती घेऊन प्रॉपर चांगलं डोकं लावून जर केलं आणि 5 त्यांनी सांगितल्याप्रमाणे 5 शेळ्या किंवा 10 शेळ्या घेऊन सुरुवात केली तर बऱ्यापैकी त्याचं सहकुटुंब त्याच्यावरती भागू शकतं. भागू शकतं. ठीक आहे, चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद.